कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आज मी कुठे आली आहे. तर आता जिथे मी आली आहे ना, हे ना स्वित्झर्लंड आहे ना, कुठे बाहेर देशात मी आली आहे. हे आहे आपल्या मुंबईपासून फक्त 2 तासाच्या अंतरावर. तर आपण बऱ्याचदा मी हे फिल्ममध्ये बघितलं आहे, ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे वगैरेमध्ये कसं सनफ्लॉवरचा सीन वगैरे असतो, टी व्हीत बघितलं किंवा ब्लॉगमध्ये वगैरे, पण असं प्रत्यक्षात येऊन कधी बघितलं नव्हतं. अँड आय नो माझ्यासारखेच तुम्ही देखील बरेच जण असाल ज्यांनी हे म्हणजे प्रत्यक्षात नसेल बघितलं. सो आज मी आपल्या बोईसरच्या इथे ना मान येथे आली आहे. तर हे वर्षातून एकदाच येतं सनफ्लॉवर फार्मिंग ह्याला जे म्हणतो. आणि इथे इतकी छान छान सनफ्लॉवर आपली सूर्यफुलाची फुलं आलेली आहेत ना, आणि खूप डोळ्याला असं तृप्त करणारं दृश्य आहे. आणि मी ह्याच्या बऱ्याचशा रील बघितल्या. मी एवढ्या जवळ बोईसरची असून आज मी येते. अर्धी सूर्यफुलं तर गेलेत ऑलरेडी, तर जेवढी पण आहेत मी तेवढी तुम्हाला दाखवते. तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खूप सुंदर दृश्य दाखवणार आहे तुम्हाला आज मी. आता मी तुम्हाला फार्म वगैरेचं दाखवलं. तर हे जे सनफ्लॉवर फार्म आहे ना, हे 2 ते 3 एकरात पूर्ण आहे. जर तुम्ही 10 ते 15 दिवस आधी आला असता तर मस्त पूर्ण सूर्यफुलं फुललेली होती. पण आता जर आम्ही येतोय ना, आज किती 27 फेब्रुवारी आहे, तर आज पूर्ण अशी ना थोडी थोडी मध्ये मध्येच सूर्यफुलं राहिलेली आहेत. जास्त काही नाही. आता जर तुम्ही 4-5 दिवसात आले ना तर थोडीफार फुलं भेटतील, नाहीतर तुम्ही 10-15 दिवसानंतर आले ना तर इथे तुम्हाला काही म्हणजे काहीच भेटणार नाही आहे. पूर्ण आता पण खूप जास्त कमी फुलं आहेत, म्हणजे थोडीफार आहेत, पण 10 दिवसांपूर्वी जेवढी होती ना अजिबात तेवढी नाही आहेत. आणि हे बघा ना, मस्त इथे सूर्यफुलाची बाग तर आहेच, पण त्याचसोबत इथे विहीर पण आहे मस्त मोठी. आणि विहिरीच्या बाजूला उभं राहिल्यावर इतकं थंड वाटतंय ना. आणि त्याच्यात छोटे छोटे मासे पण आहेत, आता दिसत नाही आहेत इतके पटकन, पण मस्त वाटते. एकदम थंडगार वातावरण. सोबतच इथे पपईची झाडं आहेत, गुलाबाची झाडं आहेत, आणि खरंच खूप छान वाटतं. माझं चुकलं जरा, मी थोडं लवकर यायला पाहिजे होतं. मस्त पिक्चरमध्ये कसं दाखवतात अगदी सेम तसं वाटतंय. आणि मोठी मोठी सूर्यफुलं आहेत, आणि काही ना अशी गेलेली आहेत, म्हणजे झालेत आता ती सूर्यफुलं. तर थोडं जर तुम्हाला यायचं असेल तर 4-5 दिवसाच्या अवधीमध्ये आहे, नाही तर नंतर अजिबात येऊ नका. इथे काहीच राहणार नाही आहे. म्हणजे हे बघा ना, कसली मोठी मोठी फुलं आहेत, सूर्यफुलं बघू शकता. इतकी सुंदर आणि बघत राहावं असं वाटतं अगदी. आणि छोटी छोटी सुद्धा आहेत. आणि बाकीची हे बघा ना, पूर्ण अशी ना डन झाले ती सूर्यफुलं. तर अजून लेट आलात तर तुम्हाला सगळी अशी बघायला भेटतील. आता हे बघा पूर्ण फार्ममध्ये ना अगदी अशी झालेली आहेत. आणि थोडीफार सूर्यफुलं आहेत, हे बघा समोर बघू शकता. इतकी काही जास्त पण नाही आहेत जसं व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं. हे बघा अगदी छोटी छोटी फुलं आहेत. आणि अजून त्या बाजूला पण तुम्ही बघतील ना तर तिथे त्या साईडला आहेत, पण ह्या फार्ममध्ये ना अजिबात फुललेली नाही आहेत सूर्यफुलं. अगदी अशी कोमजून गेलेत बाकीची. आणि मी बाहेरून आली ना तेव्हा मला हे दिसलं. मला वाटलं कोणतरी माणूस उभं आहे. मी चावीसाठी मी माझ्या बहिणीला सांगत होती की आतमध्ये कोणतरी उभं आहे, त्यांना बघ बघ. तर बाहेरून बघितलं ना तर हे सेम माणूस उभं आहे असं वाटते. बट हे काय माणूस वगैरे नाही आहे, बुजगावणं आहे. काय करूया आपण त्याला. आता मेन प्रश्न राहिला तो म्हणजे इथे यायचं कसं आणि हे प्रॉपर लोकेशन आहे कुठे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल ना तर आपलं बोईसर स्टेशन आहे, तिथे तुम्हाला उतरावं लागेल. आणि बोईसरच्या इथून आपलं ब्रुजवासी वगैरे आहे ना जनता स्वीट, त्याच्या इथून रिक्षा भेटतील तुम्हाला बोईसर डीमार्टसाठी. तर डीमार्टच्या इथून ना थोडंसं जस्ट पुढे चालत आलं ना
एक टर्न येतो, चर्च रोड म्हणून आहे मान. तर तिथून तुम्ही आतमध्ये आला ना तर त्या रोडच्या फक्त 2 मिनटं असं चर्च आहे आणि थोडंसं पुढे हे तुम्हाला भेटेल. आणि जर तुम्ही पालघर बोईसरकर असाल तर तुम्हाला तर ऑब्व्हियसली माहिती आहे, आपला जो डीमार्टच्या पुढे मान रोड आहे, चर्च आहे, त्याच्या जस्ट 2 मिनटावर आलं ना, बाईकने वगैरे येत असाल ना तर अगदी सोपं आहे. तर बाकीचा ॲड्रेस वगैरे तर मी कॅप्शनमध्ये देईलच, पण नक्की व्हिजिट करा. पण 4-5 दिवसात. त्याच्यानंतर आला तर इथे तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे. मस्त फोटो तुम्हाला व्हिडिओज काढायला आवडत असतील, जर तुम्ही ब्लॉगर वगैरे असाल ना तर परफेक्ट स्पॉट आहे. तर आपल्या म्हणजे इथे फोटोज वगैरे काढून तुम्ही जाऊ शकता. आणि हो, आता जर आम्ही इथे आलो ना तेव्हा हे ॲक्च्युली लॉक होतं. तर इथे आम्ही 2-3 जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं पुढे एक ना शॉप आहे, तिथे तुम्ही जात. आम्ही तिथे गेलो, तिथे एक ताई भेटली, तर त्यांचं ते शेत आहे. तर ते आम्हाला इथे घेऊन आले चावी सगट आणि त्यांनी ओपन करून दिलं. जर तुम्ही इथे येत असाल आणि इथे लॉक वगैरे असेल तर थोडंसं पुढे जाऊन ना एक बिअर शॉप आय थिंक काहीतरी आहे, तिथून तुम्ही त्यांना सांगून ते आपल्यासोबत येतात आणि ओपन करून देतात. सो नक्की व्हिजिट करा. मस्त व्ह्यू आहे. माझ्यासारखी फोटो व्हिडिओज काढायला तुम्हाला आवडत असेल तर परफेक्ट स्पॉट आहे तुमच्यासाठी. तर लवकरात लवकर व्हिजिट करा. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. माझ्यासारखं तुम्ही देखील लेट होऊ नका. तर ओके, आपण आजचा व्लॉग इथेच संपूया. थोडंसं अजून सनफ्लॉवर एन्जॉय करते मी फार्म. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज. थँक्स फॉर वॉचिंग.